नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा एन एपिटोम ऑफ करेज या लेसनचा पार्ट 2. चला तर सुरुवात करूया आपण या लेसनला. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आपण पाहिलं दॅट स्टीफन हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर डिसीज, अ ड्रेडफुल डिसीज. आणि म्हणून स्टीफन हॉकिंग्सकडे नेमकं आता किती काळ शिल्लक आहे, किती आयुष्य त्यांचं या भूतलावरती शिल्लक आहे हे अनिश्चित होतं, कोणी निश्चितपणे सांगू शकत नव्हतं. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द प्रोगोनिसिस was bad. The prognosis पूर्वनिदान. The prognosis was bad and the doctors said they could not do much. जे काही निदान झालं ते अतिशय वाईट होतं. And the doctors said, आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, they could not do much. ते फार काही करू शकत नव्हते. Undoubted. Though Stephen Hawking was suffering from the rarest of disease, though it was a dreadful disease, though the prognosis was bad, and though the doctor could not do much for him. अशाही स्थितीमध्ये स्टीफन हॉकिंग was undoubted. अनडाउटेडचा अर्थ काय असतो? नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्यून. ते विचलित झाले नाहीत, घाबरले नाहीत. अनडाउटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. त्यांनी ठरवलं की याही स्थितीमध्ये आपलं संशोधन हे चालू ठेवायचं. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. आणि जेन वाईल्ड यांच्यासोबत त्यांचं एंगेजमेंट देखील झाली. हॉकिंग सेज दॅट आयरनिक ॲज इट मे साऊंड. हॉकिंग म्हणतात, कदाचित हे उपरोधिक वाटेल, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज, अशा उद्वेग यावा अशा परिस्थितीमध्ये देखील ही बिगॅन एन्जॉईंग द लाईफ मोस्ट. याही स्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला या स्थितीचा उद्वेग यावा अशा या डिस्मल स्टेजमध्ये देखील ते म्हणतात की ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. जीवन शक्य होईल तितकं एन्जॉय करायला त्यांनी सुरुवात केली. धिस ही सेज वॉज बिकॉज. हे त्यांना का शक्य झालं? अशाही स्थितीमध्ये त्यांना जीवन एन्जॉय करणं का शक्य झालं? बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. ते म्हणतात की मी या क्षणापुरतं, जो क्षण मला मिळाला आहे त्या क्षणापुरतं मी जगायला सुरुवात केली. नाहीतर आपण भूतकाळात काय मिळालं नाही म्हणून वर्तमानमध्ये आपण रडतो, आणि भविष्यात मला काही मिळेल का नाही, माझं कसं होईल या चिंतेनं परत आपण आपल्या वर्तमानात रडतो. त्यांचं तसं नव्हतं. ते म्हणतात की ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. या क्षणाला मी जगायला सुरुवात केली. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. नवीन जोमानं, नवीन उत्साहानं त्यांनी त्यांच्या डॉक्टरल रिसर्चला परत एकदा सुरुवात केली. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. या रोगानं स्टीफनच्या शरीरामध्ये आपलं काम दाखवायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. अँड लेफ्ट हिम डिसएबल. स्टीफन हा पूर्णतः डिसएबल, अपंग बनला. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. स्टीफन हॉकिंगनं यांनी ब्लॅक होल्स, कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. टू गेट हिज PhD. हा त्यांचा PhDचा विषय. बाय धिस टाइम ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर. या काळापर्यंत ते पूर्णतः आता खुर्चीला खिळलेले होते. was rapidly losing control over his hands and speech. आपल्या
बोलण्याचं आपल्या हातावरचं पूर्ण नियंत्रण ते आता गमावून बसले होते. The study of black holes sparked his imagination with bright ideas. स्टडी ऑफ ब्लॅक होलचा अभ्यास करता करता त्यांच्या कल्पनेला नवीन घुमारे फुटले. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट. अनेक इपोक मेकिंग म्हणजे ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाइम. याला आपण थोडक्यात युग प्रवर्तक असे काही त्यांनी विधानं केली. दॅट शुक इस्टॅब्लिश थेरीज. त्यांच्या या विधानांनी ज्या इस्टॅब्लिश प्रस्थापित वर्तमानात अस्तित्वात असलेले सिद्धांत होते त्या सिद्धांताला त्यांनी हादरून टाकलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. एक प्रचंड मोठा विस्फोट झाला अवकाशात आणि त्यातनं या विश्वाची निर्मिती झाली असा वैज्ञानिकांचा विश्वास आहे. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर. वैज्ञानिकांची ही संकल्पना अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करण्याकरता स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. स्टीफन यांनी लाई अल्जेब्रा या संकल्पनेचा विकास केला, शोधून काढली. कशा करता की या विश्वाची निर्मिती भल्या मोठ्या विस्फोटातनं निर्माण झाली ही संकल्पना समजून सांगण्याकरता त्यांनी लाई अल्जेब्रा ही संकल्पना इन्व्हेंट केली. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. खुर्चीला खेळलेले असताना देखील विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, आपल्या शरीरावरती कुठलंच नियंत्रण नसताना सेव्ह अ फिंगर, केवळ एकच बोट वाचलं होतं, त्याची थोडीफार हालचाल व्हायची. अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम, आणि सोबतीला संगणकाची मदत एक्सप्रेस हिज थॉट्स, आपले विचार व्यक्त करण्याकरता पूर्ण हाताची हालचाल नव्हती किंवा एका बोटाची हालचाल आणि संगणकाच्या मदतीनं ते आपले विचार व्यक्त करायचे. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट. घन अशा विषयावर त्यांना एक अधिकार प्राप्त होता, अधिकार वाणीनं ते बोलायचे. ऑफ सायन्स, विज्ञानाच्या. न्यूमरस ऑनररी, असंख्य असे ऑनररी मानद. मानदचा अर्थ काय होतो? द पोस्ट विदाउट पेमेंट. ज्या पदाला पगार भेटत नसतो त्याला आपण ऑनररी म्हणतो. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. अनेक मानद, डॉक्टरेट्स आणि पुरस्कार त्यांच्यावर बहाल करण्यात आले. ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते. अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य होते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. इन स्पाइट ऑफ असे असूनही, कसे असूनही, बीइंग कन्सिडर आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, की डॉक्टर हॉकिंग हे बुद्धिमत्तेच्या तुलनेत आइन्स्टाईन इतके होते, तरी देखील डॉक्टर हॉकिंग इज व्हेरी हंबल मॅन. ते अतिशय एक विनयशील व्यक्ती होते. अ सिंपल, अतिशय साधे, डाऊन टू अर्थ मॅन, जमिनीशी नाळ जुडलेले ते व्यक्ती होते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. अनेक पुस्तकांचं त्यांनी लिखाण केलं अबाउट हिज ऑसम आयडियाज, अफाट अशा संकल्पनांबद्दल. keeping a layman in mind, but while writing the books on science he always kept layman in his mind. What is a layman? Layman is a person having no scientific knowledge at all. ज्या व्यक्तीला विज्ञानाचे अजिबातही ज्ञान नाही अशा व्यक्तीला आपण लेमॅन म्हणतो. आणि अशा व्यक्तीला केंद्र मानून, केंद्रित ठेवून त्यांनी आपल्या पुस्तकांचं लिखाण केलं. His writing is full of wit and humor. त्यांचं लिखाण बुद्धिचातुर्य, वीट आणि ह्युमर, विनोदानी परिपूर्ण होतं. His style is so lucid. त्यांचं लिखाण शैली, त्यांची लिखाण शैली इतकी lucid, सहज आणि सुबोध होती, that non scientists can also understand him. की जे
नॉन सायंटिस्ट, अवैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक नसलेले लोक देखील त्यांच्या संकल्पना सहजपणे समजायचे. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम. त्यांनी पुस्तक लिहिलं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, आणि हे पुस्तक इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. आपल्या काळातील, आपल्या कालखंडातील सर्वात जास्त विकल्या गेलेले हे एक पुस्तक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एलियस, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, वेन ही वॉज आस्क्ड, काय विचारण्यात आलं, हाऊ ही फील्स, त्यांना कसं वाटतं, अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एलियस, तुम्हाला भयावह असा एलियस नावाचा रोग झालाय, तुम्हाला कसं वाटतं. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, द क्विंटेन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम. क्विंटेन्सन्स म्हणजे उत्कृष्ट उदाहरण, ऑप्टिमिझम आशावाद. डॉक्टर हॉकिन्स हे आशावादाचे एक उत्कृष्ट मूर्तिमंत रूप होतं. ते म्हणाले, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांपेक्षा वेगळं असं काहीच वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. मी एक सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, माझी जी शारीरिक स्थिती त्याबद्दल मी विचार करत नाही. और रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, ज्या गोष्टी मला या शरीरामुळे करता येत नाहीत त्याचा मी खेद बाळगत नाही, तेवढे विचार करत नाही. विच आर नॉट मेनी, अशा गोष्टी कितीच म्हणे ज्या मला करता येत नाही, फार कमी. डॉक्टर हॉकिंग्स फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलियम, त्यांचा ठाम विश्वास आहे की पुढच्या काही हजारेक वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सायंटिफिक सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. सायन्स काय करेल, डिस्कवर, शोधेल. काय शोधेल, द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. या विश्वाच्या निर्मितीचं मूळ रहस्य, त्याचं ओरिजिन, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास शोधेल. अँड मे बी इवन प्रेडिक्ट, भाकीत करतनी, भविष्य सांगणे. इट्स अल्टिमेट डिमाइस, अल्टिमेट डिवाइस, अंतिम नाश. कदाचित या विश्वाचा अंतिम नाश कसा होईल याचं देखील विज्ञान भाकीत करेल, अंदाज वर्तवेल. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हु डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ह. डॉक्टर हॉकिंग प्रमाणे अनेक लोक आहेत, काय करतात, ते डिस्प्ले, प्रदर्शित करतात एक्झेम्पलरी करेज, एक अनुकरणीय, आपण अनुकरण करावं असं धैर्य ते दाखवतात इन देअर लाईव्ह, त्यांच्या आयुष्यात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. लेखक म्हणतो अशा ब्रेव पीपलला आपण सॅल्यूट करावा, सलाम करावा. चला सलाम करूया. हु इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड, जे असक्षम, अपंग असून देखील स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट, आपलं उत्कृष्ट करण्याकरता जे परिश्रम करतात, संघर्ष करतात. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय प्रेरणादायक हा लेसन होता. निश्चित आवडला असेल तर या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत नमस्कार.